कोंबड्यांना सगळे फुलं वगैरे पाडतात बरं का, काही सुद्धा ठेवत नाहीत कोंबड्या. हे बघा, इकडचं पण पाडलं, काही इथं काय खायला आहे का त्यांना, पण फार त्रास देतात. आले बाहेर नुसतं मी उभा राहिले ना की सगळ्या लगेच येतात. त्यांना वाटतं ही काहीतरी खायलाच घेऊन आलेली आहे. रांगोळी तर उन्हाचं पण राहत नाही, रांगोळी लगेच मिटून जाते. सकाळी फक्त 11 वाजलेले आहेत, पाहवत नाहीये. आणि आपल्या गाया पहा किती लांब गेल्यात, तिकडे ते आपल्या गाया गेलेल्या आहेत. ते हे पहा आपल्या गाया इकडे गेलेल्या आहेत. ही पहा शुभ्रा, पांढरी शुभ्र, शुभ्राच्या बाजूला घुंगरू, आणि श्यामा इकडे, इकडे श्यामा आहे. काय करावं ह्या मावल्यांचं, फारच त्रास देतात बाई. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते व आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. आपली मीराताई व्हिडिओला सुरुवात करत आहे. ह्या कोंबड्या मला इकडे इकडे पाहून देत नाही. इकडे सारखी मी पाहते. याचं कारण काय, आपल्या ब्रुनोचा जेवण अर्ध राहिलेलं आहे. त्यांनी पूर्ण जेवण संपवलेलं नाहीये. तो आपल्या गायांच्या मागे गेलेला आहे आत्ताच, आणि त्याच्यासाठी ह्या कोंबड्या येतात त्याचं खाण्यासाठी. तर मी त्याचा रद्द जो आहे, अर्ध जेवण ते मी बाहेर टाकलेलं, पण त्या खाऊन पुन्हा आतमध्ये येतात. त्यांना असं वाटतं इथं पुन्हा आहेच की काय, पण इथे असं काही नाहीये. कोंबड्यांना सवय लागली. आम्ही बाहेर दिसलो सगळेच आमच्या मागे येतात. बाहेर उभा राहिलं की आल्याच म्हणायचं. असो, फार थकलेली आहे. एक दिवसाचा जरी प्रवास झाला तरी मी फार थकते म्हणजे कसं माहितीये का, की असं चंचलपणा येत नाही की असं जाऊन हे फटाफट करावं, असं तसं. असं वाटतं काय करावं काय नाही करावं. एकदम असं कुठे पण प्रवास करून आलं नको नको वाटतं. आता मला आणखी मित्रांनो माझं काम आहे तिकडे, तर मला कामानिमित्त मला जायचंच आहे. 1 दिवसाआड 2 दिवसाआड 1 दिवसाआड असं अजून झाले 5-6 दिवस, 5-6 फेऱ्या माझ्या आहेत असं मला वाटतं. परत नाही जायचं आपल्याला तिकडे. पहा किती ऊन आहे. आता अजून आपलं जेवण झालेलं नाहीये, जेवण करायचं आहे. सकाळचे राईट 11 वाजलेले आहेत. आणि कामं तसं म्हणावं तर मी सकाळी सगळी कामं आवरून घेतलेली आहेत. सकाळी तुम्हाला दाखवते. हे आपलं देवघर आहे. आता मी ह्याला बंद केलं, मण्यात जातो उगाच कुठं सांदीला काहीतरी घाण करायचा. मग ह्याला मी बंद करून ठेवलंय. सगळं आवरून घेत, सगळे उठल्याबरोबर मी घरात झाडली पुसली. हा बेडरूम आहे आपला, आणि हे सगळं व्यवस्थित आवरलेलं. सकाळी उठल्या अशा प्रकारे आपली झालीत कामं. हे चेंज करायचं एकदा, पण आता काही करणार नाहीये. होळीच्या नंतर करेन, किंवा होळीला साफसफाई करावीच लागेल तशी आपल्याला, तेव्हा करेन. आपला मसाला संपलेला आहे, मसाला संपलेला आहे. आणि कधीच आपण जास्त हिरवी मिरचीची भाजी खाण्यात येत नाहीये. आणि मसाला माझ्याकडे भरपूर असतो बरं का, तिकडे भरपूर. पण मला असं वाटलं नाही तिकडे नसेल, तिकडे नेला आणि लक्षात नाही येतला. डबा संपलेला पाहायचा अचानक. हे पहा, गरम मसालाही घेऊन ठेवलेला आहे. मिरच्या निसून ठेवलेल्या आहेत. काहीच नाही आहे, फक्त आपल्याला मसाला करायचा आहे. आणि जिथे आपण मसाला करतो ना, तिथे ना आपण जिथे मसाला करतो तिथे म्हणजे इकडे मी दोन वेळेस मसाला केला. एक गावात केला आणि एक इकडे केला आपल्या गावात. तर मला असं जाणवतं की थोडं चाळणी मोठी असेल, चरबट. आधी मी त्यांना विचारते छोटी चाळणी लावाल का. मुंबई आपल्या तिकडे मसाले फार छान दळतात, गिरणीवर पण दळतात, एकदम बारीक असं दळतात. इथे मसाला मोठा असल्यामुळं कामं चालू आहेत. लोक येतात विहिरीवर. कोंबड्या अजून 9 वाजता शांत बसतात, पण अजून कोंबड्या बसलेल्या नाही. ब्रुनो बघा गायांपासून धावत येतो आणि पाणी पितो, आणि आता पाणी पिऊन बसलेला आहे. त्याला पण सगळं, त्याचं पण सगळं लक्ष इकडे घराकडे असंच नाही. असं फाल्गुनमध्ये फुलांना, असं फाल्गुन महिना हा रंगीबेरंगी फुलांचा बहर येत असतो. फुलांना रंगीबेरंगी बहर येत असतो फाल्गुनमध्ये. तसं असं मी फक्त ऐकू नाही,
एवढं काय लक्ष केलेलं नाही, पण आत्ता रिअल आहे. फाल्गुनमध्ये आपली जास्वंदी एवढी फुलली विचारूच नका. दोन्हीकडे हे जास्वंदी फुललेली आहे. फुलं शिल्लक बरेच राहतात भरपूर इकडे पण. आणि तुम्हाला दाखवते तिकडची पण जास्वंदी जाम फुलली अशी. ही जास्वंदी किती फुललेली आहे, भरपूर फुलं लागलेली आहेत. आपण तोडली पण फुलं. आणि फाल्गुन महिन्यामधला रंगबेरंगी बहर फुलांचा. केळी पडल्यापासून फारच सुकून गेलेली आहे, फार सुकली केळी. आपण घालतो त्याला पाणी 2 दिवसाला 3 दिवसाला. बोर चालू केलं की त्याच्यात पाईपच असतो त्याच्या बुडामध्ये, पण त्याला रोज असं मला वाटतं ठिबक असलं तर त्याला तो असं राहील पावसाळ्यासारखं त्याच्या बुड्याच्या जागी ओलं ओलं राहायला पाहिजे, तेव्हा ते फुल म्हणजे तेव्हा ते केळीला बहर येणे असं मला वाटतं. चाललेत सगळ्यांची कामं. मे मध्ये करायची आपल्या घरातली सगळे. पुन्हा दसरा काढायचा आपल्याला मे मध्ये, मग बरं पडतं जरा. महिन्यात मी आठवड्यालाच काढायचे, पण आता आठवड्याला काढायला होत नाहीये. ते पण बडबड करतात, पाणी भरपूर लागतं कपडे बिपडे धुवायला. पण तरी पण मी काढते. थोडं आपलं चालूच असतं आपलं काय ना काय. ब्रुनो तू का आला रे? तुला ऊन लागतं? ब्रुनोला नाही जमत, ब्रुनोला फार ऊन लागतं. हे बघा ब्रुनो कसा बसलाय. हा पहा कसला आपला ब्रुनो बसला, त्याला ऊन लागतं. जमत नाही त्याला उन्हामध्ये. घरामध्ये ना असं हॉलमध्ये बसत नाही. हॉलमध्ये फॅन चालू असतो ना, पण काय माहिती इकडे जास्त पत्रे गरम होतात. मग आता आधी पत्र्याच्या घरात भीतीच वाटायची बाई. झाली आता सवय. तर पाऊस आल्यावर मला भीती वाटते. मला नाही झोपूशी वाटत आतमध्ये पाऊस चालू असल्यावर. बघू कधी होईल ते काय. तर ब्रुनो काय करतो, पत्र्याच्या घरात ना इथं हॉलमध्ये राहत नाही, बेडरूममध्ये देवघरामध्ये. कसं ते खोल्या आतमध्ये आहेत ना, रूमच्या आतमध्ये दुसरे रूम आहेत असल्यामुळे ते थोडं थंडावा लागतो. आणि तो थोडा उंच आहे त्याचा घराचा, जमीन थोडी उंच आहे. आणि मी असं भरपूर पाणी करते, कोबा पुसताने पोछा लावते असा. आणि पंखा चालू नसल्यामुळे ते थंड राहतं. असं ते हळूहळू सावकाश ते पाणी जिरतं, मग ते थंड राहतं. मग हात तिथे जाऊन बसतो. ह्याला आमच्याकडे बाहेर नको वाटतं. कूलर पण चालू करते, मग तर त्याची भारीच मजाच असते. मग तो हालतच नाही तिथून. मग आपण कूलर बंद केला की असं करतो आपल्यामध्ये, का बंद केला लावचं तर आपल्याला दम टाकतो असा. हा कसा आहे आता उन्हाळ्याचं. पावसाळ्यामध्ये हा परिसर कसा वाटत होता आणि आता उन्हाळ्यामध्ये कसा वाटतोय. नुसते मी दरवाजामध्ये उभं आहे, यांना वाटतं की मी खाऊ आणलेला आहे, मी इकडे खायला घेऊन बसलेली आहे असं यांना वाटतं. येऊ नका रे. सगळे हे फिल्म इंडस्ट्रीज सगळी इथेच उतरलेली आहे आमच्या खोरड्यामध्ये. 101 कलाकार आहेत. सगळे ढेकळ. आता काय नांगर बिंगर झाली ना, नांगरटे झाल्या. अजून इकडं आपण नाही नांगरटे केली, इकडे गेले तर अजून इकडे तसंच होईल. शेंगा भरपूर लागल्यात. कधी काढता शेंगा? ही पहा एक शेंग कशी लोंबकळत आहे. पहा शेंग, किती शेंगा आहेत पहा. वरती भरपूर शेंगा आहेत. पहा किती शेंगा आहेत. कधी एवढ्या शेंगा काढायच्या. आणि कुठे नेतात ते म्हणतात कुठे नेते विकायला. आपण म्हटलं जातो मी विकून. आता उतालय बाजारामध्ये दुनियाच्या शेंगा आहेत. काय आपल्याकडे असलं की असंच असतं, कुठलंच आपल्याला धार्जिन नाही. तर हेच एवढं झाड जर कोणाकडे असेल तर लोक 4 पैसे करतात, पण आपल्या माणसांना नकोय, काहीच नकोय करायला. बघा त्या छोट्या झाडांना पण बरेच शेवगे आलेले आहेत. बघा तिकडे त्या पण झाडांना. हे पहा इकडे पण सगळे शेवग्याचे झाडं लावलेत, त्याला पण बरेच शेवगे आलेले आहेत. आणि ही पपई तर आपली केव्हापासून लावलेली आहे. आपण आलो तेव्हाची पपई आहे, गेली आपली उंच. जाऊ द्या, त्याला पण छान आलेत की पपया. आणि आपल्याला पपई आवडत नाही, आपण खातही नाही. ह्या पपईला फळ भरपूर. हेच एखादं आंब्याचं झाड असतं तर काय भारी झालं असतं. हे बघा ह्या छोट्या झाडांना पण शेंगा. आणि त्या शेंगा आता छान झाल्यात, निबर व्हायला लागल्यात. ही झाडं आल्यावर अशीच लावली होती शेवग्याची बिया टाकलेल्या. एक बी टाकलेली एक जागी की 12 महिने त्याला शेवग्याला शेंगा येतील, पण ते नाहीच आहे इकडे. आलंच नाही वाटतं ते घेवड्याच्या शेंगा खाता आमच्या नाकी न आलेले. पण आता आपल्या घुंगरूनं खाल्ल्यापासून त्याला काय बहरच नाही आला. आपल्या गाईने हे शेवगा खाल्लेल्या श्रावणमध्ये, तरी पण एवढा फुटलाच नाही बघा.
असं होतं. थोडंसं गुरांचं तोंड लागलं ना मग झाडं फुटत नाही. पण ह्याला पण चांगले शेंगा आलेत बरं का. संध्याकाळी तोडूनच काढते मी ह्या शेंगा चांगल्या. संध्याकाळी काढते शेंगा, घेते आपल्याला ह्या शेंगा भाजी करायला. सो मित्रांनो, आज आता हे शेंगा तोडते मी भांडं आणून. हे पहा, इथं एक शेंग आहे. हे पहा किती हाताला येते बघा. आणि इकडं पण ह्या 2 आहेत वरती बघा. हे बघा, ह्या पण हाताला येतात. वाकवलं की ह्या पण संध्याकाळी, ह्या पण आता तोडून घेते मी आता हे लगेच तोडते. एक लगेच तोडते आणि हे बघा, हे अशा प्रकारे शेंगा घेतल्या आपल्या 3 तोडून. आणखीन एक पुढे आहे. हा पहा, 4 शेंगा तोडल्या. आता थोडा घेवड्याची शेंगा तोडते कटोरी आणून. मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथंच थांबते. पुन्हा रुजू होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.